नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. आम्ही आत खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर किंवा मास्टर इंजिनियर असं म्हटलं पाहिजे, निलेश गलवाणी सर, की जे मागच्या 8-9 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. मग रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, कमर्शियल प्रोजेक्ट्स असतील, दोन्ही प्लॅटफॉर्मवर ते फार उत्तमरित्या काम करतायत. सो त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो सगळ्यात आधी गप्पांना सुरुवात करूया ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीवर. म्हणजे साधारणपणे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती? म्हणजे ज्यांच्यामुळे तुम्ही सिव्हिल इंजिनिअर झालात, तर प्रेरणास्थान कोण होतं, की ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं, की मला पण सिव्हिल इंजिनिअर व्हायचंय? काय सांगाल? हॅलो गाईज, निलेश गनवानी. मी पहिले तर स्टार्टिंग माझी शाळा आहे केलाइंदी स्कूल आहेत. हं, हं, केलाइंदी स्कूल आता इथूनच मी वर्किंग केलेलं आहे हं, खामगावमधून. हं, तिथे मी माझं हिंदी सायडरमधून आपलं शिक्षण कंप्लीट केलं. हं, 10वी-12वी पर्यंत. त्यानंतर मी 10वी पर्यंत हिंदी सायडरमध्ये होतो. त्यानंतर मी 12th सायन्स केलेलं आहे. हं, आपलं जी-एस कॉलेज खामगावमधून. त्यानंतर त्यानंतर मी इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड सिलेक्ट केलेली. हं, त्याच्या मागचं रिझन असं होतं, की आमच्या एरियामध्ये जे वर्किंग करत होते स्टाफ्स, हं. तर ते सगळे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर्स होते अच्छा. तिथे. तर त्यांना बघून त्यांच्यासोबत असं डिस्कशन करून 10वी-12वी पर्यंत, की आम्हाला नंतर काय करायचं, इन फ्युचर कसं करायचं, वर्किंग काय-काय करू शकतो आम्ही फ्युचरमध्ये. तर ते रोज सकाळी साईटवर जायचे आणि संध्याकाळी यायचे, तर आम्हाला सांगत होते, की आमच्यासोबत कधी चला साईट बघायला वगैरे. तर आम्ही असं वर्किंग करत होतो त्यांच्यासोबत. एकदा दोनदा फिरायला गेलो. तर त्यानंतर मला पण असं माझ्या मनात आलं, की ही फील्ड चांगली फील्ड आहे. मीन्स आपण कधी पण आपलं काहीतरी आपल्या गावासाठी पण करू शकतो, आपल्या स्वतःसाठी पण करू शकतो आणि आपल्या घरच्यांसाठी पण करू शकतो. आणि त्यामध्ये आपले फ्रेंड सर्कल्स आहेत, भरपूर लोकं आहेत, तर त्यांच्यासाठी पण आम्ही ही फील्डमध्ये काम करून काहीतरी चांगलं करू शकतो. तर त्याच्यासाठी मी असं विचार केला, की मग सिव्हिल इंजिनिअरिंग एक चांगली फील्ड आहे. सो दॅट्स व्हाय मला असं वाटलं, की या फील्डमध्ये जायला थोडं चांगलं आहे आणि चांगलं आहे. वर्किंग करायला पण बरं आहे. आपले लोकं भेटणार, आपलं वर्किंग करणार आणि काहीतरी त्यामध्ये दाखवायला पण आहेत, की सिव्हिल बरोबर. म्हणजे हे बिल्डिंग आम्ही केलेली आहे. होय. मीन्स येताना जाताना असं वाटतं आम्हाला, की नाही ही बिल्डिंग आपण बनवलेली आहे. वाह! 10 लोकं म्हणतात, की ही बिल्डिंग यांनी बनवली आहे. तर स्वतः असं वाटत होतं, की ही फील्ड चांगली आहे, तर यामध्ये आपण जायला प्रोसीड करू. पाहिजे. मग बरोबर. त्यानंतर एक होतं, की सिव्हिल इंजिनिअरिंग ते हं, तिथपर्यंतच वर्किंग नव्हतं, की हं, हं. आम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग करणार आणि ओके होणार. मग त्यामध्ये मी नंतर माझा विचार आला, की आपण सिव्हिल इंजिनिअरिंग करून तर आपण बाकीचे वर्किंग नाही करू शकत. हं, तर मी मग एम-टेकचं स्ट्रक्चर केलं. हं, स्ट्रक्चरमध्ये आपण एम-टेक केलं. हं, त्यानंतर त्या डिझायनिंगचा जो कोर्स होता, त्या त्या ग्रॅज हे आपलं हे हे एम-टेक करून हं, हं, मग त्यानंतर त्या डिझायनिंग फील्ड जी होती ते करून त्यामधून आम्ही वर्किंग केलं. हं. तर त्यानंतर मला कळलं, की नाही आपल्याला डिझाइन पण खूप महत्त्वाची आहे सिव्हिल बरोबर. इंजिनिअरिंगमध्ये. हं, हं, कारण हं. की विथआऊट स्टील जसं आपला आयकॉन स्टील आहे, हां. तर विथआऊट स्टील आपण एक सिव्हिल इंजिनिअरचं वर्किंग करू शकत नाही. हो ना. कारण की मोस्टली सिव्हिल इंजिनिअर्स काय करतात, की त्यांचे स्टीलचं वर्किंग नसते. हं, तर हं, हं. त्यानंतर आहे ना, आपण काय करतो, की सिव्हिल इंजिनिअर्समध्ये असताना आपल्याला आहे ना, थोडं स्टीलचं नॉलेज पण आलं पाहिजे. हं, तर हं. त्याच्यासाठी मी मग एम-टेकचं वर्किंग केलं. त्यानंतर आम्ही डिझायनिंग फील्डमध्ये वर्किंग केलं. आता ती डिझायनिंग फील्डचा जो एक्सपिरियन्स आहे, ते एक्सपिरियन्स आम्ही आता या आपले जे प्रॅक्टिकल फील्ड आहेत, त्यामध्ये यूज करतोय. बरोबर. सो आतापर्यंतचा हा असा प्रवास होता. आता येस. ह्याच्या पुढचं स्ट्रगल मला मेन विचारायचं आहे. कारण जर सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यात कायम येतं, ते म्हणजे पहिला स्वतःचा इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट. बरोबर. कारण पहिल्यांदा एक्सपिरियन्स नसतो, म्हणून पहिला प्रोजेक्ट मिळत नाही आणि पहिला प्रोजेक्ट नाही तोपर्यंत एक्सपिरियन्स नाही. नाही. सो तो फेज कसा होता पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंतचा आणि पहिला प्रोजेक्ट कुठला हां, होता? हां. पहिला प्रोजेक्ट असं होतं, की जेव्हा मी खामगावमध्ये वर्किंग करायला स्टार्ट केलं, हं, तेव्हा ॲक्चुअली काय होतं, की मी स्टार्ट करताना आपलं स्वतःहून अप्रोच करत होतो, की आम्ही या फील्डमध्ये वर्किंग करतो. असं-असं आमचं वर्किंग आहे. तर मी काय करू शकतो आपल्या याच्यासाठी? तर एक असं अप्रोच होतं, की एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट होतं. मित्राचं प्रोजेक्ट होतं. त्याचं घर बांधायचं होतं. तर ते घर बांधताना त्यांना प्लॅनिंग वगैरे दिलेली आम्ही स्टार्टिंगला. मी स्वतः प्लॅनिंग दिलेली. नंतर प्लॅनिंग करताना त्यांच्याकडून अ, त्यांना कन्विन्स करून घेतलं, की नाही हे प्लॅनिंग तुमच्या घरच्यासाठी चांगलं होईल. आपण यामध्ये हे आपण यूज करू आणि जे वर्किंग आहेत ते करू. पण त्यांना ट्रस्ट येत नव्हता बिकॉज ऑफ की आम्ही स्टार्टर होतो, की सिव्हिल इंजिनिअर आहे, माहीत आहे सिव्हिल इंजिनिअर पण एक्सपिरियन्स नाहीये. तर त्यांनी पण ॲज अ फ्रेंड त्यांचे वडिलांनी आम्हाला सपोर्ट केलं
ऍज अ फ्रेंड म्हणून त्यांनी म्हणले की नाही ठीक आहे तुम्ही करा, आम्ही पण तुमच्या सोबत वर्किंग करतो. मग तो प्रोजेक्ट आमचं वर्किंग झालं. आणि अजून एक होतं की एक आमचं मीन्स आमचे समाजचं एक वर्किंग आहे. तर तो मोठा धर्मशाला आहे. मीन्स एक हे आहे आपलं समाजचं वर्किंग. त्यासाठी पण आम्ही स्टार्टिंगला स्ट्रगल केलं की तो प्रोजेक्ट आपल्याला भेटायला पाहिजे. ॲज अ समाजचाच होता तो आमच्या याचा. तर तो पण व्यवस्थित भेटला आणि त्यामध्ये पण आम्ही कन्व्हिन्स करून ते वर्किंग केलं. बरोबर. सो आता येऊया काही टेक्निकल प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या फील्डमध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. अनस्किल्ड लेबर बरोबर. आपण ज्याला म्हणतो. आणि बऱ्याचदा अनस्किल्ड लेबरकडून काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा होऊ शकतं. तर तुमचा अनुभव कसा आहे आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता जेव्हा साईटवर अनस्किल्ड लेबर असतात तेव्हा? बरोबर. अनस्किल्ड लेबरमध्ये आम्हाला काही-काही ठिकाणी भरपूर त्रास गेलेला आहे. जसं त्यांना काही-काही कव्हरिंग्स माहीत नसतात, की किती कव्हर्स ठेवायचे आहे आणि आपल्याला कोणता बार कुठे यूज करायचा आहे. कारण की अनस्किल्ड लेबलला फक्त असं वाटते, की नाही हे बरोबर आहे, हे असंच होते. हं. मग त्यांना आम्ही त्यांच्यासोबत राहून, त्यांच्याच लेव्हलला राहून त्यांना समजवतो, की नाही हे असं नसते, हे असं-असं थेरॉटिकली आपल्याला हे प्रूफ करावं लागते. आणि मग त्यांना आम्ही कन्विन्स करतो, की आपण हे कोडप्रमाणे आहे, तुम्ही हे सगळं करू शकता. तर अच्छा. तसं त्यामुळं आम्ही ते काम तेच करतात. करतात. हे एकीकडे जेव्हा अनस्किल्ड लेबरबद्दल आपण बोलतो, तेव्हा दुसरं एक बोललं पाहिजे टेक्नॉलॉजीकडं. कारण या फील्डमध्ये मागच्या काही वर्षात सुद्धा टेक्नॉलॉजी बदलली फार. म्हणजे बरोबर. डे टू डे बदलते. तर प्रश्न असा आहे की टेक्नॉलॉजीची मदत तुम्हाला या फील्डमध्ये कशी होते? आणि तुम्ही आता काय-काय करून घेता? म्हणजे एक आहे सॉफ्टवेअर पॉइंट ऑफ व्ह्यू आणि सेकंड आहे मशिनरी पॉइंट ऑफ व्ह्यू. आता बघा टेक्नॉलॉजी वाईज सॉफ्टवेअर पॉइंट ऑफ व्ह्यू तर आम्ही जे आमचे सॉफ्टवेअर्स आहेत, त्या सॉफ्टवेअरप्रमाणे आमचे जे डिझायनिंग वर्किंग आहे, तर आम्ही डिझायनिंग वर्किंग तर सगळं सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर थ्रूच करतो. हं. जसं आपले ड्रॉइंगसाठी AutoCAD सॉफ्टवेअर आम्ही यूज करतो. स्ट्रक्चर हे डिझायनिंग करायचे असेल तर स्टॅट प्रो आहे, ईटॅप्स आहे. तर ते वर्किंग आम्ही त्याच्यावरून वर्किंग करून आम्ही हे आपले जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये युटिलाइज हं, करतो. हं. आणि बाकी जे मशिनरीज आहे, मशिनरीजमध्ये मग आता सध्या तर जे मोठ्या लेव्हलचे जे प्रोजेक्ट्स आहेत, त्यासाठी मशिनरी यूज करतो. बरोबर. पण आता जे छोटे प्रोजेक्ट्स आहेत, हं, छोट्या हं. लेव्हलला, छोट्या सिटीमध्ये आहे, तर बरोबर. त्यामध्ये एवढे मोठे मशिनरीजचे यूज जनरली होत इथे नाही. होत नाहीये. बरोबर, बरोबर. आणि तेवढे लेव्हलचं प्रोजेक्ट मग ते वर्किंग करायला तेवढे मशिनरीज मोठ्या-मोठ्या मशीन लागतात. पण लागतं. इथे जनरली खामगाव आणि नांदुरा सिटीजमध्ये तेवढं वर्किंग लागत नाही लागत मोठ्या नाही. बरोबर. सिटीला. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हणून स्पेशली मास्टर्स केले म्हणून प्लॅन ही स्टेज अतिशय महत्त्वाची आहे कन्स्ट्रक्शनमध्ये. तर तुम्ही प्लॅन या स्टेजचं महत्त्व तुमच्या नजरेतनं काय सांगाल? कसं तुम्ही प्लॅन काम करता त्याच्यावर? आता स्टार्टिंगला कसं होतंय ना, की क्लायंट कधी पण आमच्याकडे येतो आणि सांगतो, की हे मी आता माझा एक प्लॉट घेतलेला आहे. हं, हं, समजा एक 40 फीट बाय 60 फीटाचा हं. आणि प्लॅन आम्हाला पाहिजे. तर त्यांची अपेक्षा काय असते, की एक तुम्ही प्लॅन द्या आम्हाला करून फक्त असंच प्लॅन द्या. हां. पण त्यांच्या नजरेत काय असते, की प्लॅनिंग मीन्स काहीच नाहीये. असं काय 2 मिनिटात तर प्लॅन बनतो. पण असं कधी होत नाही. कारण की त्यामध्ये आम्हाला प्लॅनिंग करताना पण भरपूर काही बघावं लागते, की किती बाय कितीचा रूम ठेवायचा आहे. त्यामध्ये फर्निचरचे स्टेप्स कसं येणार आहे. मग त्यामध्ये वास्तूच्या हिशोबाने कसं कोणत्या साइडला कुठं किचन कुठे येणार आहे, बाथरूम कुठे येणार आहे, त्याची दिशा कसं येणार आहे, काय येणार आहे. तर त्याच्यासाठी आम्ही प्लॅनिंग करताना ते सगळ्या गोष्टी त्या वर्कआउट करतो हं, आणि हं. त्या वर्कआउट केल्यानंतर मग एक प्लॅन तयार करतो. आणि बरोबर. पण प्लॅनचं जेव्हा प्रिंट आउट काढतो, हं, तर हं. त्यांच्या नजरेत काय असतं, की एक पानाचं फक्त A4 साइजवर आपलं प्लॅन आहे. आणि प्लॅन आहे. त्याच्यासाठी काय हे थोडा करायचं वेळ ना, लागला. मग त्यांना तेवढं कन्व्हिन्स करायला, हे करायला ते वेळ जातो थोडा. चाहते आम्हाला. बरोबर आहे. पुढचा असा प्रश्न आहे, की आपण रेसिडेन्शियलमध्ये पण काम केलंय. तर बऱ्याचदा कस्टमरकडनं स्पेशली या एरियामध्ये तुम्ही ऐकलं असेल, की थोडं बजेट कमी आहे. हं, थोडं ॲडजस्ट करा. हं. आता जसं तुम्ही प्लॅनचं सांगत होता तसं. तर मग अशा वेळेला तुम्हाला एक इंजिनिअर म्हणून तर क्वालिटी कॉम्प्रोमाईज करायची नसते आणि कस्टमरचं तर बजेट लिमिटेड असतं. तर असं बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचं मग कसं तुम्ही समतोल साधता? कसं बॅलन्स आउट करता हे दोन्ही? स्टार्टिंगला आम्ही काय करतो, प्रत्येक क्लायंटचं स्टार्टिंगचं व्हिजन असंच असते, की आम्हाला आमचं बजेट एवढं आहे, या बजेटमध्ये वर्किंग करून द्या. हं, पण ॲक्चुअली काय असतं ना, की त्यांना स्टार्टिंगला थोडं कन्विन्स करायला बरं वाटते, की पहिले स्टार्टिंगला कन्विन्स करून घ्यायचं, की ठीक आहे तुमचं बजेट हे आहे, पण तुमचं बजेट तुम्हाला वाढवावं लागेल. तुम्हाला क्वालिटी पाहिजे तर. हं, तुम्हाला समजा आता तुम्ही म्हणत असेल, की आम्हाला या स्क्वेअर फीटमध्ये काम करून द्या. पण तुम्हाला ही क्वालिटी नाही भेटणार आहे. आम्ही पर्सनली वर्किंग करताना त्यांना असं सांगतो, हं, की तुम्हाला समजा आता एक
रेट चालू आहे, समजा 1400-1500 जे बी रेट चालू आहे, तर तुम्हाला या रेटमध्ये पाहिजे तर चांगला तुम्हाला वर्किंग भेटेल करून. नाही तर तुम्ही नॉर्मल रेटमध्ये काम करणार तर तुम्हाला थोडे ड्रॉबॅक्स बघावं लागेल इन हम्म. फ्युचर. पण आता आम्ही कॉम्प्रोमाईज करणार तर इन फ्युचर तुम्हाला त्रास होणार. तर त्याच्यापेक्षा आताच तुम्ही कन्व्हिन्स होऊन जा. आता तुम्हाला जे वाटतंय तुम्ही ₹10-15 वाढवून घ्या त्यामध्ये आणि ते चांगलं मटेरियल आताच यूज करून घ्या ना. इन फ्युचर त्याला रिपेअरिंग करायला फालतू तुम्ही जास्त पैसे कशाला खर्च करताय? बरोबर. तर त्यांना तसं कन्व्हिन्स करतो आम्ही, हम्म, हम्म, की हम्म. आताच चांगली गोष्टी हम्म. यूज करून घ्या तुम्ही बरोबर, जे आहेत. बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे, 2-3 अँगल आहे त्या प्रश्नाला, ते आधी सांगतो. ते म्हणजे तुम्ही स्वतः यंग आहे, इथले लोकलाईट आहे आणि इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही मास्टर्स केले. तर या तिन्ही याच्यातनं तुमच्याकडनं एक उत्तर असं हवं आहे, जर बुलढाणा डिस्ट्रिक्टच्या डेव्हलपमेंटचं व्हिजन असं जर विचारलं, एक आपण डोळ्यासमोर आणलं, तर तुम्हाला कुठले मुद्दे वाटतात की ज्या मुद्द्यांवर आता काम केलं गेलं पाहिजे, जर पुढच्या 10-15-20 वर्षांमध्ये जर बुलढाण्याला आपल्याला पुण्या-मुंबईच्या तुलनेत पुढे न्यायचं असेल, बुलढाणा डिस्ट्रिक्टला, तर कुठल्या सेगमेंटवर आता काम करावं लागेल जास्त? कुठल्या इंडस्ट्रीवर काम करावं लागेल जेणेकरून बुलढाण्याचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट चांगली होईल? ओके. तर बुलढाण्याचं असं वर्किंग करायचं असेल तर मला असं वाटतं, की आपलं आता रोडचे जे डेव्हलपमेंट्स आहेत ते हं. तर चांगले आहेत. हां. पहिले तर बाकीचे जे वॉटर डेव्हलपमेंट्स वगैरे आहेत ना, हं, हं. ते थोडे प्रोजेक्ट्स चांगले करायला पाहिजे. हं. आणि आणि बुलढाणा जिल्ह्याचे जसे आता एम-एल-ए आहेत ते कामगार मंत्री झालेले आहेत आता वर्किंग मिनिस्टर. तर इथले जे आहेत हं, कामगार लोक आहेत, हं. त्यांच्यासाठी पण काहीतरी व्यवस्थित कोणतं तरी मोठे प्रोजेक्ट्स वगैरे आणायला पाहिजे इथे. हं. आणि डेव्हलपमेंट सारखे तर मला असं वाटतं, की वॉटर डेव्हलपमेंट तर एक आहे, की वॉटर डेव्हलपमेंटचं काहीतरी इथे नियोजन करायला पाहिजे बरोबर, चांगल्याने बुलढाणा बरोबर. बुलढाणा रिजनमध्ये. पण मग हे व्हिजन असताना मग गव्हर्नमेंटनं काय पावलं उचलली पाहिजेत? कारण गव्हर्नमेंटनं काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, हे तुमचं व्हिजन पूर्ण करण्यासाठी? गव्हर्नमेंट्सने इथले प्रोजेक्ट्स वॉटर डेव्हलपमेंटचे मोस्टली प्रोजेक्ट्स आणायला पाहिजे इथे, हं, हं, की जसं आता अ, जलसंपदा आय थिंक हं, हे आहेत, हं, तर त्यांना त्यांच्या थ्रू काही मोठे प्रोजेक्ट्स इथे डायव्हर्ट करायला पाहिजे हं, बुलढाणा रिजन्समध्ये. तर इथून लोकांना पण कसं आहे बुलढाणा रिजन्समध्ये भरपूर पाण्याचं खूप जास्त प्रॉब्लेम आहेत लोकांना इथे. तर काही-काही जणांना 8 दिवसात पाणी येते घरी. तर मला असं वाटतं की त्यांनी अ, हं, करायला पाहिजे हं, हं, हं. त्याच्यासाठी. हे त्यातले फार हं, महत्त्वाचा मुद्दा वाटतो. दुसरा असा एक अवघड प्रश्न आहे. हं. इतके प्रोजेक्ट केल्यानंतर एखादाच आयकॉनिक प्रोजेक्ट असं जर तुम्हाला सांगायचं झालं, की जो प्रोजेक्टमध्ये काहीतरी वेगळं होतं, स्पेशल होतं, नवीन काहीतरी केलं होतं. तर असा एखाद्या प्रोजेक्टबद्दल आम्हाला सांगा तुमच्या? मी जनरली आता भरपूर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट केलेले आहे. एक प्रोजेक्ट होतं माझं असं, की मी अ, अ, आता रेसिडेन्शियल प्रोजेक्ट केले होते हं, नांदुरामध्ये. हं, 12,000 स्क्वेअर फीटचं एक हं, प्रोजेक्ट केलं हं, होतं. हं. त्यामध्ये आम्ही आहे ना एक कंपोझिट स्ट्रक्चर म्हणून आम्ही वर्किंग केलं होतं त्यामध्ये. बरं. हं. अ, त्यामध्ये ना आर-सी-सी प्लस आय सेक्शन यूज करून त्याचं बॉन्डिंग केलेली होती. तर ओके, थोडं तो मला असं वाटत होतं, की त्यामध्ये मला स्ट्रेंथ वाईज आणि हे आम्ही वर्किंग केलेलं आहे चांगल्याने. ओके. हा जसा एक आयकॉनिक प्रोजेक्ट झाला, तसा एखादा प्रोजेक्ट असा असेल, की जो करताना काहीतरी प्रॉब्लेम्स आले, काहीतरी आव्हानं फेस करावी लागली आणि त्याच्यावर तुम्ही सोल्युशन कसं काढलं? तर त्याबद्दल काही आठवतंय का एखादा प्रसंग? आतापर्यंत तर असं काही सोल्युशन मीन्स असं काही प्रोजेक्ट झालेला नाहीये सध्या. अच्छा. म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे वेगवेगळ्या साइडनं हां, असेल. हां. कधी नॅचरल असेल, कधी लेबर साइडनं हं, असेल, हं. कधी मशिनरी साइडनं, कधी टेक्निकल साइडनं, की पुढं काय करायचं कळत नाही. हं. अचानक काहीतरी प्रॉब्लेम हं, आलाय आणि हं. तुम्ही त्याच्यावर हां, सोल्युशन हां, काढलंय. हां. एक प्रोजेक्ट आला होता असं एक प्रोजेक्टमध्ये असं झालं होतं, की आम्ही बेसमेंट केलेलं होतं हं, खाली. तर बेसमेंट करताना काय होतं, की बेसमेंटच्या वरती आपलं स्लॅब होतं. हं, तर स्लॅबला थोडा डिले झाला होता कॉन्ट्रॅक्टरकडून. 15-20 दिवस डिले झालं होतं. स्लॅब नाही केलं होतं त्यांनी. तर तेव्हा काय झालं होतं, पाऊस भरपूर झाला होता. पाऊस आल्यानंतर आपला जो एरिया होता 1800 स्क्वेअर फीटचा एरिया होता हं. आणि हाईटमध्ये समजा 8 फूट होतं बेसमेंट. तर तो तेवढं स्विमिंग पूल सारखं भरलं होतं ओह! सगळं. ते सगळं भरलं होतं आणि ते भरल्यानंतर सगळं पाणी भरलं होतं हं, अख्ख्या बेसमेंटमध्ये. कारण की ओपन होतं. कॉन्ट्रॅक्टरने ते स्लॅब नाही केलं त्यामुळे ते सगळं पाणी वगैरे आतमध्ये गेलं. तर त्यानंतर एक चॅलेंजिंग आलं होतं, की आता हे पाणी एवढं आलंय त्या बेसमेंट फुटणार तर नाही. हं, हं, कारण हं. की त्याला आपण लोड आहे. डिझाइन दिलेली होती बरोबर. लोडसाठी हं, आणि खाली आम्ही राफ्ट वगैरे केलं होतं, डिझाइन दिलेली होती. चांगली डिझाइन होती. आपलं स्टील यूज केलं होतं आयकॉन. तर तेव्हा असं वाटत होतं, की समजा आपल्या स्टीलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल या आपली डिझायनिंग चुकली असेल तर ते फुटणार. हं, पण तेव्हा असं झालं होतं, की
तो लोड आला, पाणीचं जेवढं लोड आला ते टोटल, तर त्या लोडवर आहे ना आम्हाला सस्टेन करायला ते स्टीलनी पण सस्टेन केलं आणि कॉन्क्रीटनी पण. फक्त तेव्हा काय झालं होतं, की जास्त लोड होतं. त्यामुळे काय होतं, की बेंड तर नाही झाला. बेंड झाल्यानंतर ते जेव्हा पाणी निघालं ना, हं. तेव्हा थोडं असं जसं असतं ना फुगल्यासारखं झालं. हं. फुगल्यासारखं थोडं वरती वर आलं आलं. होतं, वर हं, आलं हं. होतं. पण त्याला आम्ही परत त्यामध्ये परत बीमची बॉन्डिंग केली कॉलम टू कॉलम. हं. मग त्यानंतर त्याला परत एक स्लॅब करून पॅक केलं. अच्छा. तर ते आणि एक थोडं एक ते एक असं आलं होतं आव्हान असं होतं. हां, आव्हान होतं. बरोबर, तर बरोबर. असं होतं की ते कॉन्ट्रॅक्टरची थोडी डिलेमध्ये मुळं अशी आमचं चूक होऊ असं चूक शकते. झाली होती. बरोबर आहे. आता या फील्डमध्ये जे नवीन तरुण इंजिनिअर्स येत आहेत, त्यांना हं. तुम्ही काय सल्ला द्याल एक मित्र म्हणून, एक सीनियर म्हणून? मित्र म्हणून तर मी असं सल्ला देणार आहे, की तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग करा. इट्स गुड, चांगली फील्ड पण आहेत. स्ट्रक्चर इंजिनिअरिंग पण चांगलं आहे. पण माझं असं म्हणणं आहे, की थोडंसं आपण चांगल्याने अ, कुठेतरी एक्सपिरियन्स घेऊन आपल्या मित्राकडून या आपल्या सीनियर्सकडून भरपूर इंडस्ट्रीज आहे. त्यामधून थोडं तरी एक्सपिरियन्स घेऊन 1-2 वर्ष, 3 वर्ष घेऊन चांगलं वर्ष हं. 4-5 वर्ष समजा ते एक्सपिरियन्स घेऊन थोडं आपले स्वतःहून स्टार्ट करा. केलं प्रोजेक्ट्स पाहिजे. वगैरे केलं पाहिजे. तरच बरं. चांगल्याने तुम्ही वर्किंग करू शकता कोणत्या पण बरोबर आहे. इंडस्ट्रीमध्ये. दुसरं स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? त्यामध्ये त्याची स्ट्रेंथ बघायची आपण की कोणत्या ग्रेडचं स्टील आहे. तो एक तर आहे. दुसरं कंपनी कोणती कंपनीज आहेत ते चेक करायची आणि बाकी स्टीलप्रमाणे आपण त्यांचं कॅरेक्टर ऑफ स्टील स्ट्रेंथ चेक करू शकतो. बरोबर. त्यामधून आपण कळू स्टील शकतं करू आपल्याला. शकतो. आणि आयकॉन स्टील तुम्ही जसं मगाशी पण म्हटलं वापरलंय, तर तुमचा कसा होता एक्सपिरियन्स आयकॉन स्टीलच्या प्रॉडक्टबद्दल, त्यांच्या सर्व्हिसबद्दल? आयकॉन स्टील चांगले आहेत. भरपूर प्रोजेक्ट्समध्ये मी आता तर नांदुरा रिजन आहे, खामगाव रिजन आहे. हं, त्यामध्ये भरपूर ठिकाणी मी आयकॉन स्टील यूज करतोय हं, आणि मला आतापर्यंत तर नाही माझ्या लेबर्सनी कधी त्रास दिला, की नाही हे स्टील चांगलं नाही आहे हं, आणि नाही कंपनीकडून कधी प्रॉब्लेम आलेला आहे, की या स्ट्रेंथमध्ये चांगलं नाही आहे. समजा ब्रेक होतंय, ब्रिटल आहे असं काही हं, नाही हं. आहे. त्यामध्ये पण यूज करताना पण कधी प्रॉब्लेम नाही आला आणि जे स्ट्रेंथ आहेत ओव्हरवेटेड पण नाही आहे. वेट पण चांगलं आहे आणि भरपूर ठिकाणी चांगला रिझल्ट्स भेटलेला आहे. हं. त्यासाठी आपण आयकॉनमध्ये वर्किंग करतो. करतोय. क्या बात है! सो हे होते इंजिनिअर निलेश गणवानी सर येस. आणि त्यांनी आपल्या एक्सपिरियन्सबद्दल सांगितलं. येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टीलकडून मनःपूर्वक शुभेच्छा. थँक थँक यू. यू.